खऱ्या अर्थाने त्यांच्या माध्यमातून मॅन ऑफ द मॅच साठी ही फेस्टी हे डेफिनेटली आपल्याला बघायला मिळते. हे दानशूर व्यक्तिमत्व बघायला मिळते. आणि आज मुऱ्याच्या नाक्यावर देखील आज त्यांचं दुकान आहे. आणि कोणालाही जर मग केक हवं असतील, बर्थडे केक, पेस्ट्री वगैरे, तर मग आवर्जून त्यांच्या दुकानाला तुम्ही भेट द्या. अगदी तर बिग फाईट. चला, 3 षटकासाठी आपणास 15 मिनिटाचा अवधी असेल. पहिल्या षटकातील पहिला चेंडू टाकून होईल तेव्हा आवर्जून आपण टायमर लावला जाईल. पहिला चेंडू यावेळी जर आपण पाहिला तर मग 10:40 हा पहिला चेंडू टाकला जातोय. 10:40 मिनिटांनी बघा, लक्षात घ्या 2 मिनिटांसाठी अवधी असेल फक्त 10 मिनिटाचा. वा, पहिला चेंडू अर्जुन कदम या गोलंदाजाचा. वा, मजा आली. व्हाईट यॉर्कर हा चेंडू बघायला मिळाला. यावेळी लेंथ मध्ये बदल केला. इथे मात्र पुन्हा एकदा इथे काहीतरी घडलं जाते. चेंडू आणि बॅट मध्ये आय थिंक संपर्क होताना दिसून येते. परतीचा प्रवास करावा लागेल बॅटर उमेशला. उमेश बॅक टू दी डकआउट. बाद होणार फलंदाज आपण पाहतोय उमेश. आणि गोलंदाजी बघायला मिळाली. पहिला चेंडू पाहिला तर व्हाईट यॉर्कर चेंडू हाताला होता. त्यानंतर जर आपण पाहिलं तर लेन मध्ये बदल केलं अर्जुन कदमने. आणि त्यानंतर मग खऱ्या अर्थाने अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न केला. आणि तिथे मात्र कॉन्फिडंट स्वरूपात फलंदाज बाद झाला. खऱ्या अर्थाने अर्जुन कदम असेल, करण कदम असेल, ही सख्या 2 भावांची जोडी बऱ्याच वर्षापासून क्रिकेट खेळताना दिसून येते. आणि खऱ्या अर्थाने काही वर्षापूर्वी त्यांचे वडील लक्ष्मण कदम यांना देखील आपण पाहत होतो प्लेइंग 11 मध्ये. आणि काय जबरदस्त त्यांचं देखील टेनिस क्रिकेट करिअर राहिलं. आणि त्यांनी देखील आपला काल गाजवला. खूप नावाची छाप या टेनिस क्रिकेट जगतामध्ये त्यांनी देखील केलं. आणि मधल्या काळामध्ये डेफिनेटली मास्टर 40+ मध्ये टेंबोली संघाच्या माध्यमातून त्यांना आपण पाहत होतो. आणि तिथे देखील त्यांनी अप्रतिम परफॉर्मन्स केलं मास्टर 40+ असोसिएशन मध्ये. आणि मग त्यानंतर मग आपण पाहतोय करण कदम अँड अर्जुन कदम. पिमनचं षटक आपण पाहतोय. बॅटर आय थिंक विशाल. दिस टाइम वन्स अगेन यॉर्कर लेंथ डिलिव्हरी फ्रॉम द मिस्टर अर्जुन कदम. ब्युटिफुल बॉल वन्स अगेन. पिमनचं षटक म्हटलं तर मग खऱ्या अर्थाने तुम्हाला अशाच प्रकारचा चेंडू ठेवणे देखील गरजेचं असतं. आणि इथे मात्र अर्जुन म्हटला तर मग हा एक चांगला गोलंदाज. नेहमी त्याला पिवन मध्ये आपण पाहतोय. पिवन षटकामध्ये पॉवर प्ले स्पेशालिस्ट हा गोलंदाज आहे. पण एकदा यॉर्कर टाकण्याचा मनसुबा इथे मात्र मिड ऑफच्या वरून संधी होती त्या फिल्डरला हा झेल पकडण्यासाठी, परंतु संधीचं सोनं करता आलं नाही. चेंडू मात्र निघून गेला व्हाईटिश लॉंग ऑफ रीजर मध्ये 4 धावांसाठी. हा स्ट्रोक बघावे लागला विशाल या फलंदाजा माध्यमातून. ओ माय गॉड, इथे मात्र परफेक्ट यॉर्कर. अगदी हलक्याशा इष्ट्या दाखवल्या होत्या गोलंदाज अर्जुन कदमला. आणि मग एष्ट्या ज्यावेळी दाखवल्या जातील त्यावेळी एष्ट्या देखील दाखवल्या जातील असा जणू काही मेसेज गोलंदाज अर्जुन कदमने दिला. यस, दुसरा धक्का. काय गोलंदाजी. दहा 40 पहिला चेंडू टाकला होता. आणि एक्झॅक्ट बघा 3 मिनिटांमध्येच हे षटक संपलं. वा, थँक्यू सो मच मिस्टर अर्जुन कदम. 3च मिनिटाचा अवधी घेतला राज. काय चांगली गोलंदाजी. खूप फास्ट वेगाने चेंडू हाताळले असंच मित्र म्हणेन. आणि हाच सहकार्य विलेबाबत खूप महत्वपूर्ण असेल आमच्या आयोजकांसाठी. मजा आली षटक पाहताना. परंतु खऱ्या अर्थाने आता टीमचा संघनायक मिस्टर सुरेश देशमुख मात्र मैदानाच्या आतमध्ये. परंतु नॉन स्ट्राईकला पुढे एकदा बॅटर तुषारला आपण पाहू शकतोय. स्ट्रायकिंग साठी तुषार. दुसऱ्या क्रमांकासाठी गोलंदाज करण कदम. या मोसमाचा विचार केला तर मग थोडा स्ट्रगल करतोय जय बजरंग चिपळीपडा संघ. ज्या खेळासाठी ओळखला जातोय हा संघ, तो खेळ अजूनही झाला नाही. सांघिक कार्य करावं लागेल, सांघिक खेळ करावा लागेल. वन्स अगेन ज्याप्रमाणे अर्जुन कदमने आपली सुरुवात केली ज्या चेंडूने, तो चेंडू करण कदमच्या माध्यमातून देखील बघायला मिळाला.
खरा त्याने प्रत्येक गोलंदाजी हीच सोच असावी. पॉपिंग क्रेज मध्ये जास्तीत जास्त चेंडू जर एखादा गोलंदाज हातलत असेल ना तर मित्र म्हणेन रिझल्ट डेफिनेटली त्याच्या बाजूने हे जाणार. आणि करण कदम म्हटला तर मग नक्कीच एक चांगला गोलंदाज. ओ माय गॉड, फुलर लेंथ हा चेंडू टायमिंग मॅनेज करू शकला नाही. सो एष्ट्या मात्र उद्ध्वस्त केल्या जात आहेत. तिसरा धक्का ओम साई वाहुली संघाला, विकेट. फुलर लेंथ हा चेंडू होता. काय जबरदस्त. जाऊया करण ठाणगे जे आमचे नक्कीच एटीसी लाईव्हचे ऑपरेटर आहेत आणि थोडी स्क्रीन आमच्याकडे केली तर बरं होईल. थँक्यू. काय जबरदस्त चेंडूच्या हाताला गेले ते. वा, फुलर लेंथ चेंडू होता मात्र हवा तेवढा फायदा घेता आला नाही. एष्ट्या उद्ध्वस्त केल्या करण कदमने. आणि त्याला दुसरं कारण म्हणजे गती खूप होती. सो बॅट फिरवण्याची गती आणि चेंडू येण्याची गती यांच्यामध्ये संगम होऊ शकला नाही. सो टायमिंग खूप महत्वपूर्ण असेल. बघा बॅटरला देखील विनंती असेल एक फलंदाज बाद झाल्यानंतर दुसरा फलंदाज रेडी ठेवायचा आणि 30 यार्ड सर्कलच्या आतमध्येच क्रॉसिंग होणे खूप गरजेचं असेल. कॅप्टन सुरेश देशमुख प्लीज आपण याची सूचना घ्या कारण पहिलं षटक अगदी 3 मिनिटांमध्ये संपुष्टात आलं आणि इथे मात्र करण कदम पुन्हा एकदा लेफ्ट आर्म आउट, विकेट. ओ ये भी काफी खूबसूरत गेंद देखने को मिली. 1 सेकंड पॉपिंग क्रीज मध्ये लँडिंग स्पॉट बघायला मिळाला. खरा अर्थाने या दोन्ही बंधूंना माहिती आहे की चेंडूची लेंथ लाईन स्पॉट कुठे ठेवावा आणि ते सध्या स्थितीला साकारताना म्हणजे इथे कुठे ना कुठे चांगला रिदम बघायला मिळते गोलंदाजीच्या माध्यमातून. मग करण असेल, अर्जुन असेल, चांगली गोलंदाजी दुसऱ्या षटकामध्ये. यामध्ये मात्र लेंथ मध्ये बदल. या दिवसा चेंडू आपण पाहिला तर मग पॉपिंग क्रीज मध्ये व्हाईट यॉर्कर, त्याच्यानंतर मग लेंथ मध्ये बदल केला. बॅटरला मात्र कुठे ना कुठे मात्र त्याची रणनीती आखण्यासाठी कुठे ना कुठे वेळ दिला जात नाहीये. वा, व्हेरिएशन बघायला मिळते. लेंथ लाईन मध्ये बदल केला जातोय आणि इथे देखील जर आपण पाहिलं तर मग आतापर्यंत एकही धाव खर्च केली नाही. ओ माय गॉड, डॉट क्रमांक चेंडू आय थिंक हा 5 असेल. कुठे ना कुठे विकेट मिळते षटक बघायला मिळते की काही आणि हा रेकॉर्ड आय थिंक राज झाला नाही या स्पर्धेमध्ये. मागचे जर आपण ट्रॉफी पाहिली जे वाघोबा ट्रॉफी तिथे खूप रेकॉर्ड बघायला मिळाले परंतु हा रेकॉर्ड होईल का? होईल का? यस, डेफिनेटली होते. विकेट मेडन षटक हाताळणारा पहिला गोलंदाज ठरला होता मिस्टर करण कदम. वाह, काफी खूबसूरत गेंदबाजी करण कदम के द्वारा काम 25 केला. पहिला चेंडू डॉट, दुसरा चेंडू विकेट, तिसरा चेंडू डॉट, चौथा चेंडू डॉट, पाचवा चेंडू डॉट अँड 6वा चेंडू देखील डॉट. राज पाटीलला थोडं काम कमी आलं या षटकामध्ये, नाही दोन्ही षटकामध्ये, कारण हे देखील षटक जर आपण पाहिलं तर आय थिंक बघा 10:40 ला पहिला चेंडू टाकला होता आणि 10:47 ला 2 षटक पूर्ण होत आहेत आणि त्यामध्ये जो मधला जो 1 मिनिटचा जो अवधी जातो तो देखील आम्ही ऍड केलेला आहे. म्हणजे एक्झॅक्ट मित्र म्हणेन राज या 2 षटकांसाठी 6 मिनिटाचाच अवधी घेतलेला आहे. म्हणजे वा, काय जबरदस्त टायमिंग मेंटेन केलं. अशा प्रकारचं जर मग प्रत्येक गोलंदाज जर षटक हातले तर मग आपण 4 नाही तर 5-5 षटकाचे सामने हे डेफिनेटली आपल्या खेळायला मिळतील. फुलर लेंथ चेंडू यावेळी शॉर्ट थर्ड मॅन रिझर्व मध्ये क्षेत्ररक्षक तयार होत आहे कारण आज गोलंदाजी जबरदस्त बघायला मिळते. कुठे ना कुठे ओमसाई वाहुली मात्र कुठे ना कुठे जे बॅटर स्ट्रगल करत असताना स्वतःवर विश्वास ठेवावा लागेल परंतु विश्वास ठेवण्यासाठी आता वेळ देखील कमी आहे. कारण क्रिकेट म्हटलं तर मग ज्यावेळी तुमच्याकडे असतो वेल त्यावेळीच दाखवावं लागतं खेळ, नाहीतर मग वेल गेल्यावर खेळ दाखवून देखील फायदा नाहीये. ओ माय गॉड, इथे काय झालं? कारण या आधीच्या गोलंदाजांनी काम जबरदस्त केलं परंतु हा काम बिघडताना दिसून येते. गोलंदाज आय थिंक समीर जाधव काम अच्छा करणार होगा. चांगलं मुवमेंट, चांगलं सुरुवात डेफिनेटली बघायला मिळते जय बजरंग चिंपीपाडा संघासाठी. म्हणून चांगली गोलंदाजी करावी लागेल. आणि मी मागे चर्चा केली होती, तुम्ही मैदानाच्या उतरण्याआधी तुम्ही वॉर्मअप करा. 5 मिनिटं वॉर्मअप खूप महत्त्वपूर्ण असेल. बघा मग गोलंदाज असेल, बॅटर असेल, फिल्डर असेल, सगळ्यांनी मात्र फिट नक्कीच व्हावं लागतं मैदानाच्या आत उतरण्याआधी. आणि इथे जर आपण पाहिलं तर मग बिहाइंड विकेट चेंडू मात्र ट्रॅव्हल होत आहे. आउटफील्ड खास फास्ट आहे. सो पायलट बॉटल लाईनच्या पलीकडे मात्र चेंडू निघून जाते 4 धावांसाठी.
4 धावांनी संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर मग पोहोचली जाते आय थिंक धावा होते एकंदरीत 9 धावा लागल्या जातात स्कोर कार्डवर. खऱ्या अर्थाने जर आपण पाहिला जबरदस्त गोलंदाजी अटॅक बघायला मिळते. स्ट्रायकिंग साठी आय थिंक मिस्टर सुरेश देशमुख टीमचा संघनायक आपण पाहतोय. आता संघनायकाला कामगिरीच्या बाबतीत पुढे राहावं लागेल. जबरदस्त फटका यावेळी कॅप्टन सुरेश देशमुखच्या भारमधून. मात्र जर आपण पाहिलं तर मग आय थिंक प्रोडक्शन होतं त्या ठिकाणी. आय थिंक जबरदस्त डीप थर्डमॅन रिझर्व मध्ये क्षेत्ररक्षक आपल्याला बघायला मिळते. थोड्या क्षणासाठी असं वाटलं की आता मात्र चौकार मिळतो की काय. तर आतापर्यंत धावा जर पाहिलं तर बघ धावा लागल्या जातात. आय थिंक 12 धावा लागल्या जातात. काय जबरदस्त या ठिकाणी मात्र गोलंदाजी. अगदी थोड्या वेळानंतर नक्कीच या ठिकाणी शुभ आगमन होणार आहे. राष्ट्रवादी तालुका भिवंडी ग्रामीण अध्यक्ष आदरणीय गणेश गुलवी साहेबांचा या ठिकाणी मात्र शुभ आगमन होणार आहे. तर आय थिंक गोलंदाज तो बॉलरला मात्र नक्कीच बॅन करावं लागेल कारण 2 बीमर डिलिव्हरी बघायला मिळाले. म्हणजे खऱ्या अर्थाने जर आपण पाहिलं तर मग जे कमवलं 2 षटकामध्ये ते गमवलं असंच मी तर म्हणेन. परंतु ठीक आहे पहिले 2 षटक चांगले बघायला मिळाले. सो ओ माय गॉड इथे मात्र तिसरा गोलंदाज हा खूप निराश करते. जय बजरंग चिमीपाडा संघासाठी मी तर म्हणेन गोलंदाजी चांगली करावी लागेल. आता परत 13 धावा लागल्या जातात स्कोर कार्डवर. पलटी शॉट खेळायचा होता यावेळी सुरेश देशमुख या बॅटरला. परंतु डॉट स्वरूपाचा चेंडू बघायला मिळाला. एकंदरीत 13 धावा लागल्या जातात. नेक्स्ट मॅच आपल्याला देखील बघायला मिळेल. सामना क्रमांक 4 इंडियन एंटरप्राइजेस पुन्नास विपक्ष दशरथ 11 चिंचवली अशी लढत असेल. सो दोन्ही संघाचे संघनायक आपण तयार राहायचे. यावेळी जर आपण पाहिलं तर पण एकदा वाईट हा चेंडू बघायला मिळत होते. म्हणजे कुठे ना कुठे तिसरा गोलंदाज हा थोडा वीक बघायला मिळते. जय बजरंग चिमीपाडा संघाच्या माध्यमातून अर्जुनने चांगलं षटक हाताळलं, करणं चांगलं षटक हाताळलं. परंतु त्यानंतर जर आपण पाहिलं तर कुठे ना कुठे स्ट्रगल करत असताना या बॉली शरीराचा वेध घेणारा हा चेंडू बघायला मिळाला. शॉट पॉइंटला मात्र या ठिकाणी चेंडू मात्र निघून जाते. एकच धाव या ठिकाणी मात्र मिळाली जाईल. दशरथ 11 चिंचोली संघाचा संघनायक. चला आपण रिपोर्टिंग करायची आहे लक्षात घ्या. चिंचोली संघाचा संघनायक जर या ठिकाणी उपस्थित झाला असेल तर मग चला आपण टॉस बॉक्स मध्ये आपण उपस्थित राहायचं. यावेळी देखील हा प्रकारचा चेंडू बाउन्स दिला होता परंतु इथे 22 स्वरूपात रन असेल अशा पद्धतीने पहिलं डाव संपलेलं आहे. आणि अशा पद्धतीने धावा जर पाहिलं तर मग 16 धावा लागल्या जातात आणि 17 धावांचं या ठिकाणी टार्गेट या ठिकाणी मात्र सेटअप केलेलं आहे. दरम्यान काही वेळानंतर नक्कीच शुभ आगमन होणार आहे. राष्ट्रवादी तालुका भिवंडी ग्रामीण अध्यक्ष आदरणीय गणेश गुलवी साहेबांचं मात्र या ठिकाणी शुभ आगमन होणार आहे. अतिशय जबरदस्त व्यक्तिमत्व. खऱ्या अर्थाने जिथे जिथे स्पर्धा असतात तिथे तिथे नक्कीच त्याची ही सदिच्छा भेट ही आपल्याला बघायला मिळते.
नक्कीच राष्ट्रवादी तालुका भिवंडी ग्रामीण अध्यक्ष आहेत आदरणीय श्री गणेशजी गुलवी साहेबांचं मात्र अगदी थोड्या वेळानंतर आपल्या मध्ये शुभ आगमन होणार आहे. तर चला आपण टॉस बॉक्स मध्ये जाऊया. दशरथ दिलीपन चिंचोली संघाचा संघ नायका शेवटचा ऑफिशियल कॉल असेल बघा, लक्षात घ्या. आपण जर आला असेल तर मग सर्वप्रथम आपण रिपोर्टिंग करा, कारण नेक्स्ट मॅच आपल्या बघायला मिळेल. सामना क्रमांक 4 एनडी एंटरप्राइजेस पुंडास विपक्ष दशरथ दिलीपन चिंचोली. मला वाटतं चिंचोली संघाचा कॅप्टन. ओके, आपण नाणेफेकी करूया. हॅलो, सामना 4 षटकाचा असेल. पुन्हा एकदा व्यासपीठावर उपस्थित आदरणीय महादू पाटील आपणास विनंती असेल आपण टॉस बॉक्स जॉईन करायचं आहे आणि आपल्या शुभ हस्ते नाणेफेक आपण करायची आहे. सामना 4 षटकाचा असेल. टॉस बॉक्स मध्ये पुन्हा एकदा जोडले जात आहेत पुंडा संघाचा संघनायक सागर राणे. वेलकम वन्स अगेन सागर. अँड श्रीकांत आपलं देखील स्वागत असेल टॉस बॉक्स मध्ये. बघा, सामना 4 षटकाचा असेल. नाण्याच्या संदर्भात थोडी माहिती देते बघा. एका बाजूला संकल्प स्पॉट मुरे, दुसऱ्या बाजूला श्री दीपक गोविंद जाधव असं नाव लिहिलेले आणि त्याचा फोटो देखील आपण पाहतोय. नाना संभवते पाहुण्यांच्या हाती कॉल करणार आहे. पुंडा संघाचा कॅप्टन मात्र आवाज देणार आहे. सामना 4 षटकाचा आहे. संकल्प स्फोट असा आवाज दिला होता, परंतु पडलेले श्री दीपक गोविंद जाधव. थँक्यू सो मच. आपण बसून घ्या. नाणेफेकी जिंकले निश्चितच चिंचोली संघाचा कॅप्टन श्रीकांत. श्रीकांत, नाणेफेकी महत्वपूर्ण होती का या सामन्यासाठी? हो. मग काय निर्णय असेल? सामना 4 षटकाचा आहे. फिल्डिंग. मग समोर पुंडा संघ आहे, किती धावपड त्यांना थांबवण्याचा प्रयत्न असेल? 40-35 पर्यंत. काय सांगशील ज्यावेळी तू इथे आला संकल्प स्फोट मुरे संघाच्या माध्यमातून हे आपण आयोजन पाहतोय, काय सांगशील त्यांच्या आयोजनाबाबत? मस्त केलं. मग ज्यावेळी बॅटिंग साठी उतरत त्यावेळी कोणाकडे अपेक्षा असेल चांगली बॅटिंग करण्याची? आस्तिक डाके, पवन डाके, प्रवीण डाके, मी स्वतः आहे. ओके, थँक्यू सो मच. तुला देतो खूप साऱ्या शुभेच्छा. जाऊया पुंडा संघाचा कॅप्टन सागर राणेकडे. सागर, बॅटला नाणेफेकी गमावता बॅटिंग करायचं मनासारखं झालं की मनाच्या विरुद्ध? नाही, जे होईल ते चांगल्यासाठीच होईल. म्हणजे टॉसवर एवढा काही इफेक्ट नाही पडत. आम्ही चांगला खेळ करून आम्ही प्रयत्न करू जिंकण्याचा. मागच्या मॅच मध्ये गोलंदाजी खूप जबरदस्त बघायला मिळाली. मग आता तुम्हाला चिंचोली संघाच्या विरुद्ध बॅटिंग करायचे, किती धावपळ जाण्याचा प्रयत्न असेल आणि कोणाकडनं अपेक्षा असतील खास? 50+ जाण्याचा प्रयत्न करू. बॅटरमध्ये किरण हरणे असतील, मी स्वतः आहे, प्रदीप हरणे, भरत मडवे असतील. काय सांगशील? तुला देखील तोच प्रश्न असेल मुरे संघाच्या आयोजनाबाबत. आयोजन तर खूपच सुंदर आहे आणि त्याने आम्हाला ते खेळण्याची संधी दिली, त्यांचे आभार. थँक्यू सो मच सागर, थँक्यू सो मच. तर मग नाणेफेकी जिंकलेल्या निश्चितच दशरथ दिलीपन चिंचोली संघाचा कॅप्टनना आणि शतरक्षण केलेलं आहे. पुंडा संघाला बॅटिंगसाठी मात्र आमंत्रित केलेलं आहे. ओ टू कमेंट बॉक्स. तर सामन्याला सुरुवात होते दुसऱ्या इनिंगला. ऑन साईडला या बली मात्र मिस टायमिंग स्ट्रोक. हवा तेवढा टायमिंग बघायला मिळाला नाही, कारण कदम आपण पाहतोय, परंतु एका धावेने आय थिंक स्वतःचं खातं उघडते. टार्गेट पाहिलं तर मग 17 धावांचं टार्गेट या ठिकाणी सेटअप केलेलं आहे. काय जबरदस्त गोलंदाजी केली करण कदम आणि आय थिंक विकेट मिडन षटक बघायला मिळालं. ओमसाई बाहुली संघाच्या विरोधात ही कामगिरी त्यांनी नक्कीच बघायला मिळाली. सो हा एक रेकॉर्ड झाला. जय भागोबा चषक मध्ये जर आपण पाहिलं तर मग 3 असे फलंदाज होते ज्यांनी ठोकल्या 50 धावा. अजय मडवी गावदी स्पोर्ट फिरिंगपाडा संघाचा हा बॅटर ज्यांनी 7 चेंडूमध्ये 7 चौकार मारले होते. बाहुली
या स्पर्धेमध्ये. इथे जर आपण पाहिलं तर मग सिक्सर याच दरम्यान शुभागमन होते. आपल्या संयुक्त आदिवासी क्रीडा मंडळ असं जे विद्यमान संपर्क प्रमुख आहेत आदरणीय गणेश दादा चौधरी, आपलं देखील स्वागत. आणि नक्कीच त्यांच्या माध्यमातून नक्कीच ही भव्य ट्रॉफी स्पॉन्सर करण्यात आलेली आहे. 5व्या क्रमांकासाठी भव्य ट्रॉफी त्यांच्या माध्यमातून ही स्पॉन्सर करण्यात आलेली आहे. थँक्यू सो मच गणेश दादा. आणि त्यांचं शुभागमन झालेलं आहे. इथे जर आपण पाहिलं तर पण एकदा बॅकफूट जातोय, फुल केलं, स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे चेंडू मात्र निघून जाते सीमा पार, झन्नाटेदार चौकार. नक्कीच शुभागमन होते या क्रीडा नगरवर आदरणीय रवींद्र डाके, जे नक्कीच आपल्या संयुक्त आदिवासी क्रीडा मंडळ असोसिएशनचे विद्यमान मेंबर आहेत. आपले देखील करतो स्वागत. आणि विनंती असेल प्रमोदजी पाटील सरांच्या माध्यमातून, जीवन जाधव सरांच्या माध्यमातून आपण आपल्या या व्यासपीठावर येऊन या ठिकाणी स्थानापन्न व्हावं. आपल्या देखील करतो मनपूर्वक सरचे स्वागत. अतिशय चांगलं व्यक्तिमत्व आपण पाहतोय रवींद्र दादांच्या माध्यमातून आणि त्यांची नक्कीच आपल्यामध्ये उपस्थित झालेले. तर फक्त आय थिंक पलटी शॉट या ठिकाणी खेळायचं होतं, परंतु हेरलं, मनसुबा हेरला बॅटरचा गोलंदाज झाला आणि त्यात अनुषंगाने चेंडूची हाताला गेली. यस, शुभागमन होते नक्कीच आपल्या क्रीडा आदरणीय रवींद्र दादा. दरम्यान शुभागमन झालेले आपल्या संयुक्त आदिवासी क्रीडा मंडळ असं जे विद्यमान मेंबर आहेत आदरणीय रवींद्र दादा डाके यांचं. विनंती असेल बघा पुन्हा एकदा या आपल्या व्यासपीठावर. ओके, मला वाटतं नंतरच येणार आहे ते, पण आपलं स्वागत असेल रवी दादा. आणि त्यांच्या समेत जे उपाध्यक्ष आहेत आपल्या संयुक्त आदिवासी क्रीडा मंडळ असोसिएशनचे आदरणीय मंगेश दादा यांचं देखील शुभ आगमन झालेले. आपल्यास देखील विनंती असेल आपण देखील या आपल्या व्यासपीठावर. आमचे आयोजक आदरणीय प्रमोद पाटील सर, आदरणीय जीवन जाधव सर यांच्या वतीनं आपलं करतो मनपूर्वक स्वागत. सो पुन्हा एकदा या आपल्या व्यासपीठावर. आज खऱ्या अर्थाने जर आपण पाहिलं तर मग आपल्या संयुक्त आदिवासी क्रीडा मंडळ असोसिएशन जर म्हटली तर मग अगदी कमी अवधीमध्ये हे आपल्या असोसिएशनचं नाव खूप झालेलं आहे. SAKM असोसिएशन, अर्थातच संयुक्त आदिवासी क्रीडा मंडळ असोसिएशन. तर इथून पाहूया जाऊया राज पाटील यांच्याकडे जे स्कोरर आहेत आमचे 12 धावा आय थिंक लागलेले आहेत. आणि आय थिंक पहिले षटक देखील संपलेलं 5 धावांची गरज असेल इथून सामना जिंकण्यासाठी. P1चं षटक या ठिकाणी मात्र संपलेलं आहे आणि 12 धावा लागल्या जातात स्कोर कार्डवर. नेक्स्ट मॅच देखील आपल्याला बघायला मिळेल. दशरथ 11 चिंचवली विपक्ष ND एंटरप्राइजेस पुंडास, ND एंटरप्राइजेस स्पोर्ट्स पुंडास. ही एक जबरदस्त लढत बघायला मिळेल. विनंती असेल आदरणीय दिनेश दादा कदम आपणास आपण या आपल्या व्यासपीठावर. आपल्या देखील करतोय स्वागत आदरणीय दिनेश कदम. तर फक्त 5 धावांची गरज असेल. लेफ्ट हँड बॅटर मिस्टर करण कदम. ओ गुडघे टेकले, चेंडूला फेकले, वन्स बाउन्स मिड विकेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे 4 धावा.
स्कोर समान झालेले आहे. एका धाब्याची गरज असेल. औपचारिकता डेफिनेटली बघायला मिळते या मॅचमध्ये. सामन्यावर पकड, मजबूत पकड, विजय होणार म्हणजे होणार असंच इथून वाटते. ओ इथे मात्र इम्प्रोवाइज स्ट्रोक फ्रॉम करण कदम, परंतु कॅच ड्रॉप आणि चेंडू देखील आय थिंक सीमा पार देखील जाते. सो विजय संपादन करतोय जय बजरंग चिंबीपडा संघ. सो अभिनंदन टीम जय बजरंग चिंबीपडा अँड हार्ड लक टफ लक टीम ओम साई बाहुली. जाऊया मॅन ऑफ द मॅच कडे आपण जाऊया. प्लेअर ऑफ द मॅच खऱ्या अर्थाने मित्र म्हणेन डेफिनेटली ज्यानं आज रेकॉर्ड केलं या स्पर्धेमध्ये. विकेट मेडन टाकण्याचा विक्रम आपल्या नावे केला. त्यानंतर बॅटिंगमध्ये देखील चांगली कामगिरी केली. आय थिंक 2 चौकार त्याच्या बॅटमधून बघायला मिळाले. सो मॅन ऑफ द मॅच वन अँड ओनली मिस्टर करण कदम. चला लगेच छत्रशी लावून घ्या. चिंचोली संघाला विनंती असेल बघा, जसा मैदान खाली होते तसंच चला चिंचोली संघ लाईनअप मध्ये चला. आपण मैदानामध्ये उतरायचं आहे फिल्डिंग करण्यासाठी, कारण एक मॅच संपली की लगेच क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघांना लगेच मैदानामध्ये उतरायचं आहे, लक्षात घ्या. तर आपण डेफिनेटली मॅन ऑफ द मॅच ची ही ट्रॉफी आपण पुन्हा एकदा देऊया. आणि ट्रॉफी समेत मॅच जिंकल्यानंतर मग काय गोड असणं देखील खूप गरजेचं आहे. आणि त्याची व्यवस्था आदरणीय भावेश दादा शेलार मॅन फ्रॉम खाळिंग यांच्या माध्यमातून फेस्टी. आणि हे डेफिनेटली ट्रॉफी देण्यासाठी पुन्हा एकदा आदरणीय श्री माधू पाटील आपणास विनंती असेल आपल्या शुभ हस्ते ही ट्रॉफी आणि फेस्टी हे आपण